नमस्कार. मी हर्षल ललित सरोदे. सायकल प्रेमी आहे. सायकल हा आपल्या शरीरासाठी चालवणं किती योग्य आहे, किती महत्वाचं आहे, हा संदेश द्यायला मला खूप आवडतं. सायकल प्रेमी असल्यामुळे माझा स्वतःचा एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप आहे डोंबिवली MIDC मध्ये. 70 ते 80 महिला माझ्या ग्रुपमध्ये मला जॉइंट आहेत. बहुतेकांना मी सायकली शिकवलेल्या आहेत. सायकल प्रेमी असल्यामुळे बहुतेक मी राईड करते. लांब-लांबच्या राईड्स करायला मी जात असते. त्यातूनच मागच्या वर्षी पण पंढरपूर ते घुमान ही जी कार्तिकी एकादशीला अ, पंढरपूरला संत नामदेव महाराजांच्या पायरीपासून स्टार्ट होते. ती 25 दिवसाने पंजाब घुमान येथे संत नामदेव महाराजांची जी समाधी आहे तिथे समाप्त होत असते. मी मागच्या वर्षी पण ही वारी केलेली आहे. मागच्या वर्षी पण 101 सायकलिस्ट ह्या वारीमध्ये समाविष्ट होत असतात. या वारीचा उद्देशच हा आहे की प्रेम, बंधुता, समता, सामाजिक सलोखा याचा अवेअरनेस करण्याचा. त्याचबरोबर सायकल चालवा, इंधन वाचवा, सायकल चालवा, निरोगी राहा, सायकल चालवा, आरोग्य वाचवा, हाही अवेअरनेस होतो. मी ही वारी मागच्या वर्षी पण केली होती. त्या वारीमध्ये 100 सायकलिस्ट मध्ये मी एकमेव महिला होती की मागच्या वर्षी मी पूर्ण सायकली वारी ही 2678 किलोमीटरची विदाऊट बॅकअप एकदाही सायकल माझी मी सपोर्ट व्हेइकल मध्ये न टाकता पूर्ण वारी ही केली होती. एक सायकलिस्ट या नात्याने जर मी ही वारी केली असती, यंदाही मी ही वारी केलेली आहे विदाऊट बॅकअप, विदाऊट सपोर्ट महिलांमध्ये पूर्ण केलेली आहे. एक सायकलिस्ट या नात्याने बघायला गेलं तर एका महिलेला 25 दिवस कंटिन्यू सायकलिंग करणं शक्य होणार नाही. पण ह्या वारी करण्यामागचा माझा जो उद्देश होता तो एक वेगळा होता. त्या वारीमध्ये एक सायकलिस्ट म्हणून मी समाविष्ट झालेली नव्हती. एक आई सायकलिस्ट त्या वारीमध्ये समाविष्ट होती. माझा मुलगा दिव्यांग आहे. तो 27 वर्षाचा आहे. त्याला फिट्सचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या वारीचा जो उद्देश आहे आणि ह्या वारीमध्ये प्रत्येक तीर्थ स्थानावरती जाता येतं, प्रत्येक गुरुद्वारामध्ये जाता येतं. उद्देश हाच होता एवढा 2500 ते 2600 किलोमीटर मागे की प्रत्येक पायंडल जो मी 25 दिवसात मारला आहे तो प्रत्येक पायंडल मी माझ्या मुलासाठी मारत होती. एक जर सायकलिस्ट म्हणून जर मी हा पायंडल मारत असती तर शक्य झालं नसतं. कंटाळा आला असता मला किंवा अरे पाय दुखतायत, काही सायकलचा प्रॉब्लेम होतो, काही क्रिएट होतात तर तेव्हा की बाबा सायकल सपोर्ट व्हेइकल मध्ये टाकली असते. पण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पायंडलला हाच उद्देश होता की आज मी एक पायंडल कमी मारला तर माझ्या मुलासाठी हा पायंडल कमी मारला जाईल. त्यासाठी सायकलचं कितीही प्रॉब्लेम झाले तरीही न थांबता, न थकता प्रत्येक पायंडल पूर्ण मारून ही वारी मी मागच्याही वर्षी पूर्ण केली आणि ह्याही वर्षी पूर्ण केलेली आहे. सायकलवरती तर प्रवास खूप झालेला आहे. ही जेव्हा वारी करते वेळी ह्या वर्षी मला काश्मीर टू कन्याकुमारी फिट इंडिया कडनं जी 2 नोव्हेंबरला जी राईड होती, श्रीनगर वरून स्टार्ट होणार होती, त्याच्यात माझं सिलेक्शन झालेलं होतं. आपल्या मुंबईमधून 7 ते 8 सायकलिस्ट जाणार होते. पण मला ह्याचं जो मेसेज होता तो 3 दिवस लेट आल्यामुळे ज्या वेळेला मेसेज आला तेव्हा जे मुंबईचे माझे ज्या कलीग होते, सायकलिस्ट होते, त्यांचं सगळ्यांचं प्लेनचं हे झालेलं होतं म्हणजे प्लेन हे झालेलं होतं तिकीट त्यांच्या. पण
मला लेट आल्यामुळे पण माझ्या मिस्टरांनी मला परमिशन नाही दिली. ते म्हणे, की "एकटी जाऊ शकत नाही तू, कारण एकटं कोणतरी पाहिजे. श्रीनगरला कडक हे राहणार बंदोबस्त." पण माऊलींची इच्छा होती आणि माझीही इच्छा म्हणजे इच्छाशक्ती म्हणाल किंवा की ती माऊलींनी मला बरोबर ती वळवून घेतली, की सिलेक्शन झालेलं असताना मी तिकडे न जाता ह्याही वर्षी माऊलींच्या इच्छेनुसार संत शिरोमणी महाराज यांच्या नामदेव महाराजांच्या या वारीला गेली. एक स्वप्न आहे, की माझा पण काश्मीर टू कन्याकुमारी ही राईड करायची आहे. हे स्वप्न आज ह्या वर्षी साकार होणार होतं आणि ही पूर्ण राईड फ्री ऑफ कॉस्ट होती. आणि ही पण जी आपली पंढरपूर ते घुमान जी वारी असते, ही सर्व सायकलिस्टला फ्री असते पूर्णपणे. आणि ह्यांचे जे संस्थापक आहेत, सूर्यकांत भिसे बाबाच म्हणते मी त्यांना. त्या ह्या वारीचे संस्थापक आहे आणि हे पूर्ण ते हे आयोजन करत असतात. पण नामदेवांच्या आणि माऊलींच्या मर्जीपुढे माझे पाय बरोबर ह्याही वर्षी ह्या वारीकडेच खेचले गेले.